हाय, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर मी आज साधा याच्यामध्ये सांगणार आहे तुम्हाला वांग्याची भाजी कशी बनवणार आहेत. तर मी वांगे वगैरे वॉश करून घेतलात, नंतर हिरोती वगैरे घेतली आहेत. छोट्या चम्मचनं 3 चम्मच घेतला. स्वादानुसार तुम्ही पण घ्या. थोडं मीठ, थोडी हिरोती आणि त्यानंतर मी कढई एक साईडला गरम करायला ठेवल्यानंतर ते माझी कढई गरम झालेली आहे. त्याच्यामध्ये मी ऑइल टाकलेलं आहे 2 चम्मच. ऑइल गरम झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये जिरं आणि मोहरी टाकलेली आहे. ते माझी जिरी मोहरी नवीन असाल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि वांग्याची भाजी कशी वाटली ते मला नक्की सांगाल. तर माझी जिरा आणि मोहरी होत आहे. त्याच्यामध्ये झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी टाकला आहे कांदा. 2 छोटे कांदे टाकले होते मी चिरून, तर ते टाकले आहे. ते झालंच आहे 2 मिनटात. 2 मिनटं झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये टमाटर टाकले आहे. टमाटर टाकल्यानंतर मी त्याला चांगल्या पद्धतीने मी त्याला मिक्स करून घेतलेला आहे. मिक्स केल्यानंतर मी त्याच्यावर झाकण ठेवलं आहे. झाकण झाकल्यानंतर माझा मसाला झाला. त्याच्यामध्ये मी अद्रक लसूणचा पेस्ट टाकलेला आहे. पेस्ट टाकल्यानंतर मी त्याला चांगल्या पद्धतीने मिक्स करून घेतलेला आहे. मिक्स केल्यानंतर मी त्याच्यामध्ये हिरोती, मीठ, पूर्ण जितका मसाला आहे तुम्ही ऑलरेडी साईडला काढून ठेवलेला आहे प्लेटमध्ये, तर मी हा सगळा मसाला त्याच्यामध्ये मिक्स करत आहे. सगळं मिक्स केल्यानंतर मी त्याच्यामध्ये थोडंपैकी पाणी सोडणार आहे, कारण ऑइली थोडं वेगळंच वाटत आहे ना, त्यामुळे मी त्याच्यामध्ये थोडं पाणी सोडलेलं आहे. पाणी सोडल्यानंतर थोडं मिक्स केल्यानंतर दिसते ना कशी झटझटात भाजी माझी है ना. तर तुम्ही पण एकदा करून बघाल. मग मी वॉश केले होते वांगे आणि आलू, त्याच्यामध्ये पूर्णपणे टाकले आणि त्याला मिक्स करत आहे. मी आता पूर्ण व्यवस्थितपणे मिक्स करून घेतलेलं आहे. बघा मिक्स झालेली आहे माझी. तर मिक्स झाल्यानंतर मी त्याच्यावर प्लेट झाकलेली आहे. प्लेट झाकल्यानंतर कमसे कम 10 किंवा 15 मिनटं मी त्याला होऊ दिल्यानंतर माझी भाजी आता थोडी रेडी होणारच आहे. त्यानंतर थोडी आणखी मिक्स करून त्याच्यामध्ये मी सोडलेलं आहे पाणी सोडलं. मी मसाल्यामध्ये जास्त वेळपर्यंत होऊ देते भाजी, कारण ते टेस्टीला छान लागतं, म्हणून मी त्याच्यामध्ये पाणी सोडलं 1 ग्लास. कारण मला जास्त पाणी पण नाही पाहिजे आणि जास्त सुकी पण भाजी नाही पाहिजे, मीडियम साईजची पाहिजे. तेवढंच मी 1 ग्लास फक्त वॉटर टाकलं आहे त्याच्यामध्ये. टाकल्यानंतर ते मिक्स करून घेतलेली आहे मी. मिक्स केल्यानंतर कमसे कम 10-15 मिनटात मी कम आचमध्ये स्लो फ्लेममध्ये ते भाजी होऊ दिली. आणि मग ते भाजी माझी कंप्लीट झालीच आहे. तर कंप्लीट झाल्यानंतर मी बघत आहे चेक करून की माझी भाजी झाली की नाही झाली, आलू सोडले की नाही सोडले. तर माझी सगळी भाजी कंप्लीट झाली होती. त्याच्यामध्ये मी समार टाकलेला आहे. छान वॉश करून मी समार मिक्स केला आहे. तर माझी भाजी झालेली आहे. बघा भाजी कशी झणझणाट झाली आहेत. कसे वाटलं ते कमेंटमध्ये